हा 14 किलोमीटर होणार असून या नदीच्या लाभक्षेत्रांत येणाऱ्या एकूण 17 गावांना याचा फायदा होणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय। यासाठी लागणाऱ्या मशीन आमदार रोहित पवार व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मिळणार असून यासाठी इंधन खर्च म्हणून अंदाजे 10 लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित असून यातील 7 लाख रुपये आमदार पवार व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे। नानज या ठिकाणी जी नान्नी नदी आहे ती नदी 17 किलोमीटरची आहे आणि त्या नदीचा फायदा हा 16 ते 17 गावांना त्या ठिकाणी होत असतो। आपण कर्जत जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन व त्याच्याचबरोबर नाम आणि मग काही इतर ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये BJS पण आहेत आणि काही विविध समाजाला केंद्रबिंदू ठेवून त्या ठिकाणी चांगलं काहीतरी काम व्हावं आणि खास करून पाण्याचं काम व्हावं यासाठी अनेक लोकांनी मदत त्या ठिकाणी केली। बारामती ॲग्रोची पण मदत त्याच्यामध्ये आहे, आम्ही व्यक्तिगत त्याच्यामध्ये मदत घातली आणि हे करत असताना 70% निधी हा या सर्व संघटना आणि संस्थेच्या मदतीने आपण गोळा करतो। हे सरकारचं काम नाही, पण हे आपण व्यक्तिगत सामाजिक हेतूतून केलेलं काम आहे आणि मग गावकरी त्याच्यामध्ये सहकार्य हे करत असतात। डिझेल आणि ह्याच्यासाठी काही थोडंफार मदत आणि त्याच्यामध्ये 20 ते 30% हे गावकऱ्यांकडनं आल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी ते काम करत असतो। काम करत असताना टेक्निकल पद्धतीने काम व्हावं, त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये खालच्या स्टार्टाला कुठेही काही अडचण होऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो। आत्तापर्यंत 12 किलोमीटरच्या आसपासचं काम झालेलं आहे आणि मग राहिलेले 5 किलोमीटर हे पुढच्या 10 दिवसामध्ये होईल आणि याच्याबरोबर आत्तापर्यंत झालेल्या कामामध्ये 70 ते 80 कोटी लिटर पाणी अतिरिक्त त्या ठिकाणी आपलं राहू शकतं आणि जेव्हा आपण एखादी कपॅसिटी करतो त्याच्यामध्ये वर जर 80 कोटी लिटर पाणी राहत असेल तेवढंच 3 पट पाणी हे त्या ठिकाणी मुरत असतं आणि विहिरीला त्या ठिकाणी असतं। त्याचा अर्थ 70 कोटीचं काम आपण जेव्हा करतो तेव्हा 210 कोटी लिटरचा फायदा तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना होत असतो। अतिशय सुंदर असं काम झालेलं आहे। पाऊस आल्यानंतर या ठिकाणी मलाच विश्वास आहे की इथं असणारे शेतकरी एक वेगळ्या पद्धतीने उत्साह त्या ठिकाणी साजरा करतील आणि मग त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांचा सत्कार एक सामूहिक कार्यक्रम आपण घेऊन ते करणार आहोत। याच्यामध्ये आम्हाला पत्रकारांची सुद्धा याबाबतीत मदत ही झालेली आहे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी। त्यामुळे ज्या ज्या लोकांची मदत झाली आज या दिवशी मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि जेव्हा पाणी साठेल तेव्हा एकत्रित सामूहिक कार्यक्रम त्या ठिकाणी आपण घेऊया। पासून पहिल्यांदा बोरला या ठिकाणी या नांदणी नदीच्या पुनर्जीवनाचा कार्यक्रम चालू झाला त्यावेळी जवळजवळ या 16-17 गावातील सर्व शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते। खरं म्हणजे तसं पावसाळ्याच्या तोंडी हे काम आता चालू झालेलं आहे, पण मला खात्री आहे निश्चित स्वरूपात ह्या नदीचं विस्तारीकरण होऊन जास्तीत जास्त काय होतं दादा, भरपूर पाणी तिकडनं येतं पाडळीपासून। पाडळी तलाव भरल्यानंतर हे पाणी सगळं ओव्हरफ्लो होऊन सीना नदीला पुढे जातं पंढरपूरकडं, जवळच्या पुढं आपल्या त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात विस्तारीकरण केल्यानंतर भरपूर पाणी साचलं आणि बऱ्याच प्रमाणात मागं काही बंधारे झाली, आता दादा आमदार झाल्यानंतरही खूप बंधारे या ठिकाणी झाली। जेवढ्या साईट उपलब्ध त्या ठिकाणी सुद्धा बंधाऱ्याचे सर्वे दादांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहेत। त्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये पाटपाण्याची व्यवस्था नाही, परंतु जे आहे त्या ठिकाणी पाणी साचवण्याची जी कल्पना आहे दादांची त्यामध्ये नदीचं विस्तारीकरण असेल, वडा खोलीकरण असेल, वड्याचं विस्तारीकरण असेल, बंधारे असतील, या माध्यमातून आपण जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून पाणी साठा करून आपला जिरायती तालुका बागायती करायचं स्वप्न या ठिकाणी दादांचं आहे। मला खात्री आहे की निश्चित स्वरूपात येणाऱ्या भविष्यामध्ये शेतकऱ्याचं त्या ठिकाणी या पाण्याच्या माध्यमातून उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ठिकाणी आपण आता मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यानंतर ऊस लावणार आहेत त्या ऊसाची सुद्धा जाण्याची सोय, कारण जास्त ऊस झाल्यावर आपल्यालाही माहिती की पाण्याच्या जीवावर ऊस आपल्या तालुक्यात झाल्यानंतर ऊस जात नाही, त्यामुळं आदिनाथ कारखाना दादांनी घेण्याचं ठरवलं आहे। त्यामुळे जामखेडच्या तालुक्याची ऊसाची सुद्धा या ठिकाणी आपली समस्या मिटलेली आहे। आपल्या तालुक्याच्या वतीने सर्व शेतकऱ्याच्या वतीने दादांचे या ठिकाणी मी लक्ष आभार मानतो। जो तालुक्यामध्ये नदी स्वच्छता करणे, नदीचं रुंदीकरण करणे, नदीमध्ये पडलेलं गाळ बाजूला काढणे हे उपक्रम चालला हा कौतुकास्पद आहे। खरं तर जामखेडच्या विंचार नदीला पाहिलं दुतर्फा रस्ते बनत आहेत, जामखेडच्या धाकटी नदीचेही दोन्ही बाजू दुतर्फा रस्ते बनत आहेत, नदीचं सुशोभीकरण चाललेलं आहे। त्याच पद्धतीने ग्रामीण भागातसुद्धा नद्यांचे स्वरूप ओढा झाला होता, आता ओढ्यांचं परत नदी होते याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा पाहून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आनंद दिसून येत आहे।
फाउंडेशनचे आणि बारामती ॲग्रोचे खूप खूप गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. कारण नदी जर खोल झाली तरच आमच्या ह्या दुष्काळातील शेतकऱ्यांना या भागातील विहिरींना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. म्हणून हा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगला व्हावा त्यासाठी आम्ही गावकरी वर्गणी गोळा करत आहोत आणि ह्या वर्गणीच्या माध्यमातून आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून आमचं काम चांगलं होऊन हा भाग सुजलाम सुफलाम होईल अशी आपण अपेक्षा या ठिकाणी बाळगतो.